हॅलो फ्रेंड्स, आज मी जात आहे क्रिसमसच्या सुट्टीमध्ये गावाला. तर आम्ही गावाला जाता जाता आम्ही नाश्त्यासाठी थांबलो एका हॉटेलमध्ये. ते हॉटेल खूप मस्त होतं, सुंदर होतं, खूप स्वच्छ सुद्धा होतं आणि गर्दी पण खूप होते. तिकडचं जेवण खूप मस्त होतं. त्याच्या साईडला एक छोटंसं गार्डन सुद्धा होतं. आजी, बाबा, मी, मम्मी आणि आम्ही जात होते. हेच ते गार्डन जे मी बोलत होते. इथे आम्ही खूप मज्जा केली. इथे असं अनु हत्तीवर बसली होती आणि मी सुद्धा हत्तीवर बसले होते. आम्ही खूप मस्त केलं. नंतर आम्ही दुसऱ्या खेळण्यासाठी पोहोचलो. आम्ही इकडे खूप मस्त खेळत होतो. मज्जा आली. अनुला सुद्धा खूप मज्जा आली. नंतर आम्ही गेलो पुढे गावाला. आम्ही जाता जाता आम्हाला नारळाच्या छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या झाडे दिसली. हे झाडे खूप सुंदर होते. नंतर आम्ही धरण बघितलं. 5 दरवाजे त्याचे उघडे होते. खूप शांत हवा येत होती. खूप शांत वाटत होतं आम्हाला. एकदम मस्त नदी, धरण अशी खूप मस्त होतं. नंतर आम्ही गेलो गावाला आणि गावाच्या एक छोट्याशा मंदिरामध्ये. हे श्री उत्रेश्वर महाराजांचं मंदिर आहे. एकदम जुन्या काळातल्या. इथे यात्रा सुद्धा खूप मस्त होते. आतमध्ये सुंदर सुंदर मंदिर आणि सुंदर खूप आहे. गोष्टी तिथे शिकायला सुद्धा भेटतात. तर चला आपण आज जाऊ आणि बघू. जाता जाता तुम्हाला दिसेल नंदी. पुढे तुम्हाला नंदी दिसेल. नंतर इकडचे डेकोरेशन खूप सुंदर आणि सिंपल पण असते. इथे यात्रा सुंदर असते. इथे झुंबर खूप मस्त आणि सुंदर होते. फोटो फ्रेम असे देवांचे होते. पूर्ण देवांचे असे फोटो होते. इकडे असे नंदी पाहायला दिसतात. एकदम सुंदर होते. झुंबर सुद्धा खूप मस्त होते. लाइटिंग्स खूप सुंदर होते. सगळंच सुंदर होतं. खूप सुंदर होतं. म्हणायला नको किती सुंदर होतं. इथे फ्रेम एका लाईनीने लावले होते. खूप सुंदर लाईनीने लावले होते. इकडे जाता जाता तुम्हाला खूप मस्त लाइटिंग दिली असते. एक बल्ब ज्यांनी कलरफुल अशी बल्ब आहेत ते लावले होते लाईनीने. चला तर आपण आतमध्ये जाऊ आणि बघू श्री उत्रेश्वर महाराजांचं मंदिर आतमध्ये कसे दिसतं. हे उत्रेश्वर महाराज आहेत. नंतर उत्रेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे एक छोटेसे मंदिर असतात. उत्रेश्वर महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागे असे खूप सारे छोटे छोटे मंदिरं दिसतात. आता तुम्ही म्हणत असाल हे झाड कोणतं? हे झाड पूर्वीच्या काळाचं झाड आहे. खूप पूर्वीचं झाडच आहे. तुफान येऊ दे, झाडं मरू दे दुसरी, पण हे झाडं कधी तुटणार नाही असे हे झाडं आहेत. आता उत्रेश्वर महाराजांच्या मंदिराच्या मागे एक दर्शन घेण्यासाठी एक छोटंसं मंदिरासारखं आहे. नंतर पुढे एक दत्ताचं मंदिर आहे. दत्ताच्या मंदिराच्या मागे एक झाड आहे. तिथे आम्ही दर्शन घेतलं. दर्शन घेण्याच्या नंतर आम्ही त्याच्या मागच्या साईडला एक नदीसारखं काहीतरी पाहिलं. ह्याचं नाव आहे बारव. हे खूप काळापूर्वीचं आहे. इथे ह्याचं स्थान आहे. एकदम विहीर सारखे दिसते, पण ह्याला बारव म्हणतात. हे खूप काळीचं पूर्व आहे. आता आम्ही श्री दत्तांचं दर्शन घेतो आणि नंतर मग आम्ही जातो आमच्या घरामध्ये. तर ह्याचा पार्ट 2 बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. बाय.